असा बडी छत्री काम झालं नागपूर कॅमेरा निघाल कधी चल जाऊ ना आता कुछ भी मित्रांनो हवा यार हे सिलेंडर पुरे खराब झालते. मी तुम्हाला सिलेंडर दाखवते. हवा ही जे आहे ना हे वाले पुरे खराब झालते दोन. ब्लॉगिंग चॅनल सांग रे अस्मित नाव. चक्का बिका यार पुरा नवीनच आहे गाडीच्या. नाही जुना झाला घ्या लागते जी गाई घ्या लागते जी गाईच नाही नवीनच आहे गाई. पल्सरची नवीन किक यार पुन्हा खर्चत खर्च. चीज बढ़िया है एकदम रापचिक चीज है. आणि गेअर बघा यार कसे ट्रकासारखे टाका लागते. हा हे बा. तर मित्रांनो संघर्षणा आता कॅमेरा घेता यार बड्या. कोणता घेताय. सोनी जो की आहे सिलेंडर हा लावा लागते तेव्हा यार ब्रेक चांगले लागेल मित्रांनो. कारण आमच्या समोर ना एक आई पडली गाडीवरून. अरे बा आईला मी घरी नेऊन दिले. तर हे मित्रांनो कसे आहात तुम्ही. आशा करतो तुम्ही खूप छान असाल आणि मी पण खूप छान आहे. तर हे बा मित्रांनो मोसम सुहाना. हवा मित्रांनो कसा पाणी येत आहे. हवा समोर तुम्हाला दिसत असेल तर यार पुरा भयानक पाणी येत आहे मित्रांनो. आणि आता आम्ही इथून चाललो चिमूरला भल्या पाण्यामध्ये. हवा मित्रांनो हा मोसम मोसम हा. तर मित्रांनो आम्ही चाललो चिमूरला. कॅमेरावर पाणी आला. हा मित्रांनो मी कॅमेरा पुसते. तर मित्रांनो आम्ही चाललो चिमूरला कारण की आम्हाला कळायचं आहे थोडसा गाडीचा काम. आणि म्हणून आम्ही चाललो चिमूर कारण की आमच्या गाडीचा ना ब्रेक नाही दाबत आहे. तर त्याच्या तो काय म्हणते पंप बदलवायचा आहे. त्याला पंप सिलेंडर बदलवायचा आहे याचा. तर तो सिलेंडर नवीन टाकू. आणि आपल्या गाडीची जी किक होती ते तुटली मित्रांनो. निखिल किक दाखव बरं. आपली टू व्हीलरची किक होती ती तुटली आहे म्हणून थोडासा प्रॉब्लेम आहे बाकी काही नाही. तर हे बघा मित्रांनो निखिलच्या हातात किक आहे. हा किकचा जो हवाला बुश आहे हवाला जो कॉक राहते तो वाला खराब झाला. हा नवीन वाला मी ना टाकला होता पण ना इथून किकच निघत आहे मित्रांनो 3 वेळा. तर ना हा नवीन टाकायचा आहे आपल्याला. तर असं काही काम आहे मित्रांनो. आणि आज थोडासा मोठा खर्च आहे आपल्याकडं. मोठा खर्च करायचा आहे. पप्पा घालतील आपल्याकडं काहीच नाही मित्रांनो. आपण सब खाली खोका. तेव्हा मित्रांनो आंघोळ बिंगोळ नाही झाली. आपण पहिले गाडीचे काम फिर अपनी नहा लेंगे. कारण की यार पाऊसच येत आहे मित्रांनो बढियावाला. थोडासा मजा येते मित्रांनो पाण्यात. हवा निखिल बिविल गॉगल बिगल थोडासा ओला करताय. हा हवा माझ्या गॉगल इथं आहे निखिलच्या तिथं. माझ्या पाहून निखिल एक गॉगल घालायला लागला यार बढिया मावला यार निखिल विखिलच्या. तर चला मित्रांनो आपण बस फ्युल अप केला. तो बा काटा फ्युल अप केला आणि आता आपण चाललो चिमूर. तर भेटू मित्रांनो तुम्हाला समोर गॅरेज मध्ये. संघर्ष अस्मित ते बी चिमूर मध्येच आहेत. तर भेटू मित्रांनो तुम्हाला. मी ना हे साईड म्हणजे पार्किंग लाईट चालू केले आहे. तर ना आता पार्किंग लाईट ना इच्छे बिच्छे कुठचे तेव्हा तो चालू नाही. एक हवाला एक चालू आहे. हवाला दिसत असेल तो एक चालू नाही. हा एक चालू आहे आणि हा आता एक चालूच आहे. या साईडचा एक छोटावाला. आणि पुन्हा मागच्या दाखवतो तुम्हाला. मागच्या हवाला एक चालू आहे तो बंद आहे. तर हा बा असं काही आहे मित्रांनो म्हणून मी पार्किंग लाईट लावत नाही. हा बा या साईडचा इंडिकेटर चालू आहे हा बंद आहे. तर असं काही आहे मित्रांनो. मी ना हेच चेक करायसाठी थांबलो होतो हेच पाहासाठी. कारण की ना मी पार्किंग लाईट चालू ठेवलं होतं. तर ते पाहत होतो मी का चालू आहे की नाही. इतकी नसेल तर मग इंडिकेटर बंद करावं लागत पार्किंग लाईटची. तर आम्ही ना पार्किंग लाईट इतकी चालू आहे माझी 4ची 4 आहे. पण हे ना थोडासा फॉल्ट आलाय म्हणून हे प्रॉब्लेम आहे. आणि गेअर बघा यार कसे ट्रकासारखे टाका लागते. हा हे बा. आणि किक बिक देत आहे. मी बस हेच चेक केलं करायसाठी थांबलो. तर चला मित्रांनो यार भेटते मी तुम्हाला समोर बड्यापैकी. आता आम्ही आलो चिमूरमध्ये. हवा यार आणि चिमूरमध्ये ना आता बस गॅरेजमध्ये गाडी लावून देऊ. अस्मित बिस्मित आलो म्हणजे तिथं गॅरेजमध्ये अस्मितचा बी काम होतं तो बी आलाय. तर मी ना कॅमेरा याच्या जवळ देते निखिल जवळ. निखिल कॅमेरा करेल बरोबर ॲडजस्ट. जर निखिल कोण रे आले ते. अरे संघर्ष कोणता इंडिकेटर नाही लागला. अरे संघर्ष थांब ना हे तिच्या सगळ्या शिवाय टाकतो ना. अरे अस्मित काय म्हणते यार सब बढिया यार सब ठीक. कुठं झालं का काम झालं. नागपूर कॅमेरा निघाल कधी चल जाऊ ना आता. हा पैसे तर काढू दे बँक. चल ना काढून ना. ठोक ठोक काढून पैसे. ठोकच काढायचे 50,000. तर मित्रांनो संघर्षणा आता कॅमेरा घेता यार बड्या. कोणता घेताय. सोनी. तर आता यार गाडी आणलो काम करायचं आहे बढिया. थोडासा ब्रेक बिक लागला पाहिजे धन्ना.
काय झालं? अरे काय नाही झालं यार, ब्रेकचे वांदे आहे पुरे, ब्रेक नाही लागत आहे. मस्त चिखलातून आणलो, पहिला दुसरा गिअर नाही बसत आहे हिच्या, तोच पांदा होता. तर मित्रांनो आमच्या गाडीमधून रॉल्स रॉयची छत्री निघली हे बाहेर, पुरा खतरनाक मध्ये. पकडणं बाई, चांगला पकडणं बाई, वरता पकड ना. अबे थांब, आम्हाला येऊ दे व्हिडिओ मध्ये. ए अस्मित, अरे ये छत्री मध्ये मोठी आणलं मग हे फेकून दे तिकडे. तो बा हे फेकून दे. बंद कर ना बाई, बंद. अबे ते दाबलं बाई. दाबा लागते का? हा दाबा लागते तिथून. असं बडी छत्री. चल घे, हा बंद कर. आपली रॉल्स रॉय मध्ये टाका लागते छत्री. घे, टाकून दे. हाईट फेकून दे तिकडे. फेकायची गोट होय रे, कामाची आहे तुझी. निघेल कम्फर्टेबल. हाईट अस्मित टाईट मध्ये पकडून ठेवा. हा, बरोबर बरोबर. टाईट मध्ये आपल्या कामात टाईट मध्ये आहे का? काव करणार पाणी हो का? अनबॉक्सिंग कर तू सिलेंडरची. एक सिलेंडर खोलून दाखव. चक्का बिका यार पुरा नवीनच आहे गाडीच्या. हा नाही आहे, जुना झाला घ्या लागते जी काही. घ्या लागते जी गाईच नाही, नवीनच आहे गाईच. खोल गा भाऊ. हो यार, संघर्ष चांगलं ब्लॉगिंग चालू कर म्हणून. आमचा सपोर्ट आहे म्हणून. हा संघर्ष सपोर्ट आहे म्हणून ब्लॉगिंग चालू केली. खोललोय पुरा. अरे खोलतो ना, थांब ना. जल्दी खोलायच्या. तू छत्री पकड हसमीत, बरोबर टाईट मध्ये पाणी येत आहे. उद्या यार मित्रांनो हवा यार, हे सिलेंडर पुरे खराब झालते. मी तुम्हाला सिलेंडर दाखवते. हवा ही जे आहे ना, हे वाले पुरे खराब झालते. दोन्ही चार चक्केले, तर पुरा नवीन टाका लागते. ब्लॉगिंग चॅनल सांग रे अस्मित नाव. MS34 आदित्य रायडर. हवा मित्रांनो हा एक आहे जो की आहे सिलेंडर. हा लावा लागते तेव्हा यार ब्रेक चांगले लागेल मित्रांनो. आपली गाडी ना बड्या थांबल. आता ना बहुत हळूहळू यार आणा लागली गाडी. आज प्रॉब्लेम आहे आणि गिअरचा प्रॉब्लेम होता एक. त्या गिअर नाही बसत आहे. पहिला दुसरा म्हणजे कसा असा ट्रकाच्या गिअर टाकल्यासारखा टाका लागत आहे. फॉर्च्युनरचा गिअर टाकून देते. फॉर्च्युनरच्या नाही रे, फॉर्च्युनरच्या तरी स्मूथ राहते पुरा. तर असं काही आहे मित्रांनो, 4 सिलेंडर. आणि हे काय 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 आहे इथं काम चालू आहे मित्रांनो बड्यापैकी यार. भेटू तुम्हाला समोर उद्या परवा नाही. तर फायनली मित्रांनो आता गाडीचं काम झालं आणि आता आम्ही चाललो थोडसा पुन्हा एक हवाला रिले घ्यायचा होता. हवाला जो छोटा वाला दिसतोय हा ब्लॅक वाला हवाला घ्यायचा होता एक नवीन, तर तो घ्यायसाठी चाललो. आता बस आमचा हा काम झाला गिअरचा आणि ब्रेकचा. ब्रेक यार बहुत जबरदस्त लागत आहे मित्रांनो, पुरा जागीच लागते यार. तो म्हणे 2 दिवसात आणा लागेल म्हणे पुन्हा एक वेळ ऍडजस्ट करायसाठी. मला ठीक आहे आणता येईल 2 दिवसात. तर ना आता आम्ही पुन्हा तिकडे चाललो कारण की आमचे किकचा पण काम करायचं आहे. बघ किक आहे इथं गाडीत ठेवणार, तर त्या किकचा पण काम करायचं आहे. आणि मी आता वायरिंगवाल्याकडे गेलो होतो, बॅटरीचं काम करायचं होतं. तर वायरिंगवाला अवेलेबल नाही, तर तो आता कधी येते का माहित नाही. 2 दिवसात आल्यावर दाखवून पाहा लागेल. आणि निखिल इकडे बाय यार बड्या गॉगल बिगल घालून मित्रांनो पुरा सही मध्ये. तर ना आता आम्ही किकचं काम करतो. संघर्ष आला होता यार, तो चालला गेला मग. तर इथं 2-3 तास लागले मित्रांनो. तर चला मित्रांनो यार आपण थोडंसं काम करू आणि भेटू मग तुम्हाला. हा एक रिले आहे जो जुना आहे, हा खराब झाला आहे. आणि हवाला मी एक नवीन घेतला आता. तर हवा हा प्लास्टिकच्या अंदर आहे हवाला, असंच आहे बिलकुल. आणि मी आता घेतला ना, त्यानं किंमत विचारली, मला वाटलं 30-40 रुपयाचे असेल. तर त्यानं मला डायरेक्ट 150 रुपयाचे आहे म्हणलं. निघेल लुटलं यार. 150 रुपयाचे आहे मित्रांनो. हा छोटासा पॉवरफुल आहे. तर असं काय आहे गाडीमधलं आहे. ते हवाला एक नवीन घेतला आणि बघा यार 150 रुपयाचा आहे. चुना लागला मित्रांनो. चला मित्रांनो. तर मित्रांनो कामात काम आमच्या पुन्हा एक काम होऊन गेला आणि थोडासा लंबाच काम झाला. मी आलो तो गाडीची किक घ्यायसाठी, म्हणजे किक घ्यायसाठी नाही, किकच्या जो मागच्या राहते तुम्हाला मग अशी दाखवलो होतो हवाला घ्यायला. तो घ्यायला चांगला होता, पण हवाला जो इथून आहे हा पुरा खराब झालाय. तर त्यानं मला किक फिट करून दिली होती, पुन्हा किक घसरली. तर त्यानं मला किक नवीन घ्यायला लागते. आणि बस पप्पाला फोन लावला आणि नवीन किक घेतली. हे बघा मित्रांनो, हे आता नवीन किक आपल्या जवळ निघेल. काढून दाखव रे. हे बघा मित्रांनो नवीन किक घ्यायला लागली यार. आपत होऊन गेली मित्रांनो पुरी. हे बघा यार नवीन किक, पल्सरची नवीन किक यार. पुन्हा खर्च यार. एक किक माहिती आहे मित्रांनो 600 रुपयाची किक झाली पल्सरची. 600 रुपयाची किक. म्हणलं पुन्हा जर तुटला बिटला तर येतो म्हणलं दादाले ऑफिस, हे ना म्हणे. आणि यार 600 रुपयाची किक मित्रांनो. यार मला यकीन नाही झालं 600 रुपयाची. मला वाटलं 550ची बी होईल,
पण ना डायरेक्ट 600 रुपयाची झाली मित्रांनो, आपच झाली. काय करता यार, पल्सरही चालवायची आहे, गाडी चालवायची आहे, ठेवून द्या यार. तर असं काय आहे मित्रांनो. तर हा आता आमच्या काही छोटासा खर्च झाला, छोटा नाही मोठा खर्च झाला. आता आम्ही चाललो गाव. तर मित्रांनो आता ना आम्ही जात होतो, तर ना आमच्या समोर ना एक आई पडली गाडीवरून. अरे बा, आईला मी घरी नेऊन देत आहे टू व्हीलरवर. त्याची टू व्हीलर ना उचलून ठेवली मी ना बढ्यापैकी, कारण की माझ्या समोर पडले. आम्ही दोघे जात होतो, तर ना तिथं पडले. मग मी पटनी गाडी थांबवलं, पाणी बिणी दिलं, माझ्या जवळ होतं तर आणि थांबवलं. आता आईला वडाड्यामध्ये सोडून देत आहे, कारण की टू व्हीलरवर तिथं ना पाय ठेवायचं नव्हतं, काहीच नव्हतं गाठ बीट, तर चैनीमध्ये घुसले होते. तर असं झालं होतं. हे आई बसून आहेत मागं. आई कोणाकडे घर आहे आता इथून? आई इथून कोणाकडे घर आहे? इथं बरं, इथंच थांबू का? हा पटव. चैन म्हणजे नाही का गाडीच्या साडी घुसली काय दादा? हे जाऊ सोडला मित्रांनो त्यांना. तर ना आता आम्ही चाललो आहोत तिथं घरी बड्यापैकी. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का